घटक म्हणजे तो यूथ, भडकणारा म्हणजे तो यूथ. त्या यूथला आपण काही स्किल म्हणजे एक तर ॲक्टिव्ह लिसनिंग, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही व्यवस्थित ऐकत नाही पण त्याचा वेगळाच काहीतरी गैरसमज होऊन काहीतरी वाद वगैरे निर्माण होतात, कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष निर्माण होतात. तर त्याच्यासाठी हा जो एजंट म्हणजे महत्त्वाचा जो घटक आहे यूथ, ह्याला आपण वेगवेगळे ट्रेनिंग्स देतो. लाईफ स्किल ट्रेनिंग, जीवन कौशल्याचं जे प्रशिक्षण असतं ते आपण युवकांना देतो. युवतींच्या बाबतीत असं होतं काही वेळेला फसवणूक करून त्यांना वेगवेगळ्या मार्गाला म्हणजे काहीतरी वेगळ्या कामाला लावलं जातं. त्याच्यासाठी कुणालाही न दुखावता नाही कसं म्हणायचं हे त्यांना आपण युवतींना प्रशिक्षण देतो. जनजागृतीसाठी विविध पत्रकं, तक्ते, पोस्टर्स तयार केली जातात. त्यांचा वापर करून लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती करण्यात येते. स्वयंसेवक विशाल मुंदडा यावेळी म्हणाले, आणि या 5 वर्षात काम करत असताना मी विविध शिबिरे यांची अटेंड केलेली आहेत. विविध ट्रेनिंग कोर्स असतील, यांच्या कार्यशाळा असतील त्या अटेंड केलेल्या आहेत. आणि या माध्यमातून एक स्वतःसाठी एक वेगळी जडणघडण मलाही मिळाली आणि एक समाजसेवेची जी भावना आहे ती माझ्यामध्ये निर्माण झाली. आज मला कॉलेज संपून माझं 3 वर्ष झालीत तरीसुद्धा मी अजून या सोसायटीशी कनेक्टेड आहेत. कुठलेही कार्यक्रम असले, कधी काही असलं तर मी इथे येत असतो. आणि एक माझं जीवनमान उंचावण्यासाठी आणि मला कुठेतरी भविष्यात स्टेबल होण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा खूप उपयोग झालेला आहे. रेड क्रॉस संस्थेचं पुण्यातलं दुसरं केंद्र आहे महात्मा गांधी रस्त्यावरील रेड क्रॉस हाऊस. जन्मतः कर्णबधीर मुलांसाठी इथे शाळा चालवली जाते. त्या मुलांना खाणाखुणांची भाषा वापरून इतर मुलांप्रमाणेच अभ्यास शिकवला जातो. कर्णबधीर मुलांना ऐकू येत नसल्यामुळे ती बोलूही शकत नाहीत. त्यांचं वाचिक कौशल्य वाढावं यासाठी त्यांना अतिशय संयमाने बोलायला शिकवलं जातं. गरजांपैकी एक अत्यंत अनुस्वार असेल त्यावेळेला अत्यंत अत्यंत. शाळेच्या उपप्राचार्य मृणाल सरळे यावेळी बोलताना म्हणाल्या, ज्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचू शकत नाही, त्यांचं पुनर्वसन होऊ शकत नाही, अशा मुलांसाठी रेड क्रॉसनी शाळा सुरू केली. आमच्या शाळेमध्ये आत्ता 2 मुलांपासून शाळा सुरू झालेली. आत्ता आमच्या शाळेमध्ये 80 मुलं आहेत. शाळेमध्ये सर्व सोयीसुविधा मुलांना दिल्या जातात. शाळेमध्ये मुलांना मेडिकल चेकअप केलं जातं, गणवेश दिला जातो. ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे त्यांना शाळेतनं रिक्षा सेवा पुरवली जाते. नंतर गणवेश वाटप, वह्या, पुस्तकं, पूरक आहार, मुलांना शाळा आमची इयत्ता 7वीपर्यंत आहे. त्याच्यानंतर 10वीच्या मुलांसाठी स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं. आमच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षिका प्रशिक्षित आहेत. कॉम्प्युटरवर चित्र काढणं, खेळणं अशी विविध कामं मुलं इथं आनंदानं करतात. मुलांनी केलेल्या वस्तूंनी शाळा सजली आहे आणि शाळेच्या या कार्यासाठी शाळेला अनेक पुरस्कारही लाभले आहेत. मुलांना योग प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून उत्तम प्रात्यक्षिकं करून घेतली जातात.